चक्रगदा घेवोन या चक्रगदा हाचे धंदा करीतो। भक्ता राखे पायापाशे दुर्जनासे संहारी। अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत। भक्ता राखे पायापासे दुर्जनासे संहारी। तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल। तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल। भक्ता राखे पायापासी दुर्जनासे संहारी। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय पांडुरंगाकारू प्रथम नमन। 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 प्रथम नमन। प्रथम नमन। हरि दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाचे शंभर दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवका झालो सेवे लागी सेवका झालो। सेवे लागी सेवका झालो सेवे लागी सेवका झालो। राम सेवे लागी सेवका झालो सेवे लागी सेवका झालो। राम सेवे लागी सेवका झालो सेवे लागी सेवका झालो। सेवे लागी सेवक झालो तुम चला गलो निज चरणा। सेवे लागी सेवक झालो तुम चला गलो निज चरणा। तुम चला गलो निज चरणा। अहो स्वामी तुका या देवा
चक्रगदा घेवोनिया चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासे दुर्जनासे संहारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला जो अभंग आहे आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान पंढरीधीश पांडुरंगाचे एक निष्ठा असणारे भक्त सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी नेऊन पोहोचवण्याची महान क्रांती केलेली आहे असे असणारे वैराग्यरागरसिक श्रीमंत श्री शब्दप्रभू तुकोबाराया यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याचं अवताराचं प्रयोजन वर्णन करणारा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याचं या मृत्यूलोकामध्ये येणं कशा करता आहे त्याचं आद्य प्रयोजन काय आहे ते आजच्या अभंगामध्ये आपल्याला बघायचं आहे। गोड तुकोबारायांचा अभंग आहे। अभंगाच्या संबंधाने चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे। भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। 24 वर्ष झालेली आहेत सप्ताहाला आणि म्हणून भगवंताची कृपा आहे म्हणून 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत। पाठीमागच्या काही 7-8 वर्षापूर्वी या ठिकाणी येऊन सेवा करून जाण्याचा योग प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा या वर्षी म्हणजे 8 वर्षाच्या नंतर पुन्हा भाग्योदयाला आलं बा माझं पुन्हा नंबर लागला आणि म्हणून धन्यवाद आहे तुमचे। मला असं वाटतं 24व्या वर्षामध्ये आपला हा सप्ताह आलेला आहे। आपल्या अंतःकरणामध्ये असलेली प्रसन्नता पाहिल्यानंतर मलाही आनंद वाटू लागलेला आहे। भगवान परमात्म्याला एवढीच विनंती करूया, हे प्रभू 24व्या वर्षामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये जी प्रसन्नता आहे, जी पावित्र्यता आहे, जो उत्साह आहे, तो उत्साह आमचा तसाच टिकून राहावो आणि 24व्या वर्षामध्ये असलेला सप्ताह आमच्या देखत शताब्दी महोत्सवापर्यंत पोहोचो ही प्रभू परमात्म्याकडे इच्छा करूया। या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे गुरुबंधू मंडळी नाही का, आणि म्हणून गुरुबंधू म्हणायचं कारण एक आहे, आम्ही सगळे माऊलीचे लेकरं आहोत आणि हे सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, त्यांच्यामध्ये मी आपला कनिष्ठ माणूस आहे आणि म्हणून सगळ्यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो। उपस्थित सगळीच मंडळी मृदंगाचे आचार्य म्हणायला हरकत नाही। इकडच्या बाजूला माझ्या डाव्या बाजूला बसलेले ज्यांच्या बोटामध्ये प्रत्यक्ष सरस्वती वास करते असे माऊली महाराज मृदंगावरती आहेत। इकडच्या बाजूला ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती प्रत्यक्ष आहेत असे दोनही गायनाचार्य मंडळी, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। या सप्ताहामध्ये ज्यांचं व्यासपीठ आहे असे महाराज श्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती दंडवत प्रणाम आहे। आणि म्हणून आदी करून समस्त संत मंडळी, माऊली महाराजांचे हे सगळे विद्यार्थी मंडळी, आमचे रिनाकांत दादा, आणि म्हणून आदी करून समस्त सगळी मंडळी, सगळ्यांच्याबद्दल मला प्रेमभाव आदरभाव आहे। आणि म्हणून या नारदाच्या गादीवरून सगळ्यांना मनोभावे वंदन करतो आणि माझ्या उरलेल्या वेळेमध्ये म्हणजे तुम्हाला झोप येण्याच्या अगोदर मी सेवा तुमच्या सुपूर्त करण्याचा प्रयत्न करतो। मस्तक हे पायावरिया वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, पायावरिया वार करे संतांचा, जय हो संतांचा, वार करे संतांचा। हे मस्तक हे पायावरिया वार करे संतांचा, या वार करे संतांचा, वार करे संतांचा। मस्तक हे पायावरिया वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा। आणि म्हणून पुन्हा एकदा या नारदाच्या गादीहून सगळ्यांना मनोभावे वंदन करतो।
तसंच व्यवहारामध्ये आपण रोज सकाळी दिवस उगवल्यानंतर आकाशामध्ये एकच भास्कर सूर्य पाहतो की नाही? एकच सूर्य पाहतो. पण या ठिकाणी आपलं एवढं मोठं भाग्य आहे, रात्रीच्या वेळेमध्ये इथं 4 भास्कर उपस्थित आहेत. कोण कोण हो? माझ्या डाव्या बाजूला मृदंग भास्कर आहे आणि माझ्या उजव्या बाजूला 3 स्वर भास्कर आहे. म्हणजे 4 भास्कर पाहायचे आपल्याला योग प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून अधिकचा वेळ न घेता माझ्या अभंगाच्या संबंधाने मी बोलण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 आज फार मोठा पर्व काळ आहे दादांनो आपल्या जीवनातला. भगवान गोपाल कृष्णांचा जन्म उत्सव आणि त्या जन्म उत्सवामध्ये आज भगवंताचं प्राकट्याचा दिवस आहे. भगवान गोपाल कृष्णांनी आजच्या दिवशी या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण केलेला आहे. आणि म्हणून आपलं फार मोठं भाग्य. या धर्ममंडपामध्ये येण्याकरता परमभाग्य लागतं, त्याशिवाय येता येत नाही. व्यास वर्णन करतात भागवतामध्ये, भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम तदोदयते विवेकः. आपलं पहिलं परमभाग्य हे आहे की आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो, ज्या देशातली माती ही शुरांची माती आहे, जी भूमी वीरांची भूमी आहे. याच भूमीमध्ये रामकृष्णादी अवतार होऊन गेले. याच भूमीमध्ये स्वराज्य स्थापन करणारा एक जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीमध्ये झालेले आहे. आणि म्हणून अंगावरची आतडी कातडी सोडली तरी धर्म सोडणार नाही. धर्मनिष्ठ या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. म्हणून ही भूमी सामान्य नाही. अशा पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहे. या भूमीला त्या भूमीचं गौरव करत असताना थोरा मोठ्यांनी फार तोंड भरून वर्णन केलं. यहा योग ऋषी मुनी जपते राम नाम की माला, राम नाम की माला. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने म्हणा चिड़िया करती है बसेरा. आपण सगळी मंडळी भारतीय आहोत आणि आपल्या मातेचा गुणगौरव आपण केला पाहिजे दादा. ओ भारत देश है मेरा, सर्वांनी बोला. देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, 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 ओ भारत देश है मेरा. आणि म्हणून अशा पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. त्यातले त्यात आपण मानव म्हणून जन्माला आलो, हेही फार मोठं भाग्य आहे. विठाला 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 विठाला. आमच्या अंतःकरणामध्ये सद्विचार जागृत झाले म्हणून या धर्ममंडपामध्ये येता आलं. नाही तर आमच्या कारवाडीमध्ये एवढेच लोक आहेत का हो? निवडणुकीच्या टायमाला पोतेचे पोते लागतात आपल्याला पैशाचे. पण मात्र ज्यांचं पुण्य एकत्रित येतं, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, हो अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. राजमुखी हरी वैतावय हरिमुखी गाता,
आमचा श्लोक आणि संतांचं प्रमाण म्हणजे सख्य भाऊ बहीण. व्यास महर्षी म्हणतात भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन, तर इथं म्हणतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठलाची कृपा झाली म्हणून धर्ममंडपामध्ये येऊन बसण्याचं परमभाग्य परम लाभ प्राप्त झाला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेलं अलौकिक कर्म म्हणजे कीर्तन श्रवण आहे. अलौकिक कर्माचा अलौकिक फलश्रुती तात्काळ फलश्रुती आहे. म्हणून एका बाजूला सामान्य कर्म घेतलं आणि एका बाजूला अद्वितीय कर्म जर घेतलं तर दोघातला फरक आपल्याला जाणता येईल. सामान्य कर्म व्यवहारामध्ये केलं तर त्यातून आपल्याला अधोगती निश्चित आहे, पण अलौकिक कर्म केलं तर आपल्याला सद्गती निश्चित आहे. सामान्य कर्म करत असताना आपलं कल्याण होईल सांगता येणार नाही, पण अलौकिक कर्म केलं तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य कर्म केलं तर पाप निर्माण होईल, अलौकिक कर्म केलं तर पुण्य निर्माण होईल. सामान्य कर्म केल्यानंतर त्या कर्माचा भोग भोगत असताना वाट पाहावी लागेल, पण अलौकिक कर्म केल्यानंतर त्या कर्माची फलश्रुती तात्काळ प्राप्त होते. असे अनेक उदाहरण आपल्याकडे. म्हणून व्यवहारामध्ये असं म्हणतात पहा, पंजोबाने झाड लावायचं आणि नातवाने त्याची फळं खायची. पंजोबाने झाड लावणं हे सामान्य कर्म आहे आणि नातवाने त्याची फळं चाखणं हे त्या सामान्याचं सामान्य फलश्रुती आहे. विठ्ठला विठ्ठला पण अलौकिक कर्म आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलेल्या कर्माची फलश्रुती ही तात्काळ मिळते, त्याच्याकरता वेळ लागत नाही. महाराज ज्ञानोबारायांचे गोडवोवी सांगतो ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात ऐका, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. पुढे फार गोड म्हणतात ज्ञानोबा, जैशी दिपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. काय गोड शब्द आहेत ज्ञानोबारायांचे. अलौकिक कर्माची फलश्रुती सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, जे मुक्ता ते निर्धारिता. मुक्त महात्म्यांच्या चरित्राचं गायन व श्रवण करणारा साधक त्याला तात्काळ मुक्ती प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्यांच्या श्रवणाने ज्यांच्या नामस्मरणाने आपल्याला मुक्ती प्राप्त होत असेल अशाच महापुरुषांची कीर्तनामध्ये चरित्राचं गायन करावं. सामान्य माणसाचं कीर्तनात गायन करू नये, कारण संतांनी सांगितलंय त्याचा निषेध केलेला आहे. कीर्ती मानवाची गाऊ नये. मग काय कशाचं गायन करावं? एक भक्ताच्या चरित्राचं गायन करा, नाहीतर भगवंताच्या चरित्राचं गायन करा. तुम्हाला मुक्तीपर्यंत घेऊन जाणारं हे चरित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रवण करता करता तात्काळ मुक्ती आहे आणि गायन करता करता तात्काळ मुक्ती आहे. कसं काय? ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. जैशी दिपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत, तसे आता 10 साडेदहा वाजले, पण दृष्टांतातले 9 वाजले. 9 वाजल्यानंतर जुन्या काळचा दृष्टांत आहे. सगळी मंडळी अशी जेवण्याकरता एकत्रित बसली. आता पूर्वीचा काळ म्हटलं तर एकत्रित कुटुंब पद्धती होती, नाही का? आजही तुम्ही बसलेले, आम्ही ज्यांच्याकडे फलाहार घेतला तर ते बाबा माझ्या समोर बसलेले आहेत. तुम्ही लहान असताना एकत्र कुटुंब होतं की नाही सगळ्यांचं? म्हणजे एकच घर आणि त्या घरामध्ये 40-40 माणसं राहत होते की नाही? राहत होते. म्हणजे अर्ध्या गुंठ्याच्या घरामध्ये 40 लोक राहत होते. आनंदाने राहत होते, समाधानाने राहत होते, सुखाने राहत होते. कुणालाच कुणाची अडचण नव्हती. आता थोडा बदल झाला. आता देश विकसित झालेला आहे. का? कारण आपला देश आता चंद्रावर गेलेला आहे. बदल हा घडला. पूर्वी अर्ध्या गुंठ्यामध्ये 40 लोक राहत होते, आता 40 गुंठ्यात 2च लोक राहतात. बंगला किती गुंठ्याचा? 40 गुंठ्याचा आणि 2च माणसं घरामध्ये.
तेही या 2 दिशेला राहतात, अशी पद्धती आहे. पण पूर्वीच्या काळात सगळी मंडळी एकत्र संध्याकाळी जेवायला बसायची. ज्ञानोबा म्हणतात सगळे जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर 9:05 अचानक लाईट गेली. जशी कीर्तनाच्या अगोदर आपली गेली होती ना, तशी अचानक लाईट गेली. आता तसं लाईटीचा काय भरोसा करायचा नाही. तसं 2 गोष्टीचा भरोसा करायचा नसतो बरं का माऊली. कोणाचा कुणाचा तर ऐका, एक लाईटचा भरोसा करायचा नाही आणि दुसरं बायकोचा भरोसा करायचा नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? लाईट कधी निघून जाईल सांगता येत नाही आणि बायको सुद्धा आता कधी निघून जाईल तेही सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, बायको निघून गेल्यानंतर कमीत कमी तांदळाला फोडणी देता आली पाहिजे एवढी तयारी ठेवा, अडचण होणार नाही. ऐका नाही, लाईट गेली 9:05 अंधार पडला खोळीमध्ये. बारकाईने ऐका महिला मंडळी, 9:05 लाईट गेल्यामुळे घरातली करती महिला उठली, खात्याजवळ गेली, दिवा हातामध्ये घेतला, त्या दिव्यातली वात अंगठ्याने वरती केली, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि तिने 9:05 दिवा काय केला? बोला ना, काय केला? पेटवला. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ऐका, ध्यान देऊन उत्तर द्या. तुम्ही जर खरं योग्य उत्तर दिलं तर मी माझ्या खिशामध्ये सोन्याचं नाणं घेऊन आलेलो आहे, चांदीचं नाही. आणि तुम्ही जर योग्य उत्तर दिलं तर मी देईल बरं तुम्हाला, पण कीर्तन झाल्यावर 12:30 वाजता भेटा. ऐका, 9:30 वाजता म्हणजे 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश, प्रश्न विचारतोय, 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश त्या खोलीमध्ये 9:30 वाजता पडला असेल का 10 वाजता? मैं क्या बोल रहा हूं आपके समझ में आ रहा है कि नहीं? 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश खोलीमध्ये 9:30 वाजता का 10 वाजता? हुशार आहे कारवाडीच्या महिला. त्या म्हणतात महाराज 9:30ला नाही, 10ला नाहीच नाही. मग लगेच दिवा पेटवल्या पेटवल्या तात्काळ अंधकार नष्ट झाला आणि खोली काय झाली? प्रकाशमान झाली. ऐका नाही, दिवा पेटवल्या पेटवल्या प्रकाश होण्याकरता वेळ लागला का? नाही वेळ लागला. त्याच्याही पुढे अजून सांगतो बघा. सकाळी 6 वाजता सूर्योदय झाला. आता पुरुषांना विचारतो, सूर्योदय झाल्यानंतर 6 वाजता सूर्योदय झाला आणि 6 वाजता सूर्योदय झाल्यानंतर पश्चिम दिशेचा अंधकार जातो का पूर्व दिशेचा? पटकन सांगा, वेळ नाही आपल्याकडे. पश्चिम दिशेचा जातो आणि पूर्व दिशेचा तसाच राहतो. पूर्व दिशेचा येतो. अहो तसं नाहीये बरं. तुम्ही सांगा. पूर्व दिशेचा जातो आणि पश्चिम दिशेचा असं. कमाल आहे बाबा माऊली. म्हणजे याच्यावरून असं निदर्शनात येतं की अजून पश्चिम दिशेचा अंधकार गेलेला नाही. याचं उत्तर आपल्याला काकड्यामध्ये भेटेल बघा. त्याच्याकरता पहाटे 4 वाजता उठावं लागतं आणि 4 वाजता उठून काकडा ऐकावं लागतो. महाराज काय गोड वर्णन केलेलं आहे. सूर्य उदय झाल्यानंतर काय प्रकार होतो ऐका. उजळल्या 10 दिशा गगनाली शोभा, उजळल्या 10 दिशा गगनाली शोभा, उजळल्या 10 दिशा गगनाली शोभा, उजळल्या 10 दिशा गगनाली शोभा. सहस्र दीप कैसी प्रकाशनी प्रभा, उजळल्या 10 दिशा गगनाली शोभा, उजळल्या 10 दिशा गगनाली शोभा. किती सोपं उत्तर आहे हो, किती सोपं उत्तर आहे. सकाळी 6 वाजता सूर्य उदय झाल्यानंतर पश्चिम दिशेचा नाही ना पूर्व दिशेचा नाही ना दक्षिण दिशेचा. महाराज म्हणतात उजळल्या 10 दिशा गगना आली शी शोभा,
दाही दिशा उजळून जातात की नाही? बरं, 6 वाजता सूर्य उगवला आणि 10 वाजता दिशा उजळल्या असं आहे का? नाही 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 नाही. 6 वाजता उगवला सूर्य तर 6च वाजता दाही दिशा उजळून जातात. आता माझा मुद्दा संपलेला आहे. जसं दिवा लावल्या लावल्या खोलीमध्ये प्रकाश पडतो त्याला वेळ लागत नाही, जसं सूर्य उगवल्या उगवल्या दाही दिशा उजळून जातात त्यालाही वेळ लागत नाही, तसं संतांच्या चरित्राचं श्रवण केल्या नसता आणि भगवान परमात्म्याच्या चरित्राचं श्रवण केलं असता, श्रवण करता करता आणि गायन करता करता त्याला तात्काळ मुक्ती प्राप्त होते. हे अलौकिक कर्माचा सिद्धांत आहे. विठ्ठला विठ्ठला. अलौकिक कर्म करायचं आणि तात्काळ फलश्रुती भोगायची असं. हो, असं महाराज बोलतात की नाही? मुखी नामा हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नामा हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. हे मुखी नामा हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नामा हाती मोक्ष जय हो. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, बहुतांची. अलौकिक कर्माचा सिद्धांत. मुखाने नामस्मरण करणं हे अलौकिक कर्म आहे, आध्यात्मिक कर्म आहे. आणि त्या मुखाने आध्यात्मिक कर्म केलं, नामस्मरण केलं की हाती मोक्ष, हे त्या अलौकिक कर्माची फलश्रुती आहे. आणि म्हणून ऐकायचंच असेल तर संत आणि भगवंताचं चरित्र ऐका, कल्याण होईल तुमचं. आणि गायचंच असेल तर भगवंताचं आणि संतांचं गा, तुमची वाणी प्रसादिक बनेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आज आपल्याला संतांचं आणि भगवान परमात्म्याचं चरित्राचं गायन करायचं आहे. भगवान परमात्म्याचे अनंत अवतार होऊन गेलेले आहेत असं आपल्याला इतिहासामध्ये पाहता येईल. पण पहा, भागवतामध्ये जर वर्णन केलं तर त्या भागवतकारांनी म्हणजे व्यासांनी 24 अवताराला मान्यता केलेली आहे. आमच्या संत मालिकेमध्ये जर त्याचा विचार केला तर 10 अवतार मानलेले आहेत. पण प्रामुख्याने जर विचार केला, सरळ जर विचार केला तर परमात्म्याचे अनंत अवतार झालेले आहेत. ज्याच्या अवताराचा अंत लागत नाही त्याला अनंत म्हणतात. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे. अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे. कणवाळू कृपाळू, कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार घेसे भक्ता कारणे, किंवा अवताराच्या राशीच्या राशी त्या भगवान परमात्म्याच्या झालेल्या आहेत भक्ता कारणे. आणि म्हणून अनंत अवतार जरी झालेले असले पण तरी सुद्धा त्या भगवान परमात्म्याचे अवतार हे 6 प्रकारामध्ये मोडतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते 6 प्रकार कोणते कोणते आहेत ऐका. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णोत्तम असे हे 6 प्रकार आहेत. अंश अवतार जर पाहिले तर भगवान परमात्म्याने जो हरी अवतार आहे, परशुराम अवतार आहे, हे परमात्म्याचे अंश अवतार आहे. अंशांश अवतार या मृत्यू लोकामध्ये कलियुगाच्या नंतर झालेले जे काही अवतार आहे, मानवी देहामध्ये असलेले अवतार, त्याला अंशांश अवतार म्हणा. आवेश अवतार होऊन गेला म्हणजे हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये जन्माला आलेले, अवताराला आलेले जे हरिभक्त,
प्रल्हादजींच्या करता ज्या भगवान परमात्म्याने विशेष अवतार धारण केलेला आहे तो आवेश अवतार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या वेळेला हिरण्याक्ष नावाचा दैत्य पृथ्वीला पाताळात घेऊन जातो आणि पाताळात गेल्यानंतर भगवान परमात्मा वराह अवतार धारण करून त्या पाताळातून पृथ्वीला स्वातंत्र्य प्रदान करून देतात. आणि त्या ठिकाणी त्या हिरण्याक्षाला मारलेलं आहे. त्या हिरण्याक्षाला मारल्यानंतर हिरण्याक्षाचा भाऊ आहे हिरण्यकश्यपू. वैरत्वाचा प्रतिशोधाचा भाव अंतःकरणामध्ये ठेवून माझ्या भावाला मारणारा नारायण त्याला मारल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि वैरत्वाची गाठ अंतःकरणामध्ये त्यांनी घेतलेली आहे. वैर धारण केलेलं आहे, त्याला मारल्याशिवाय मी थांबणार नाही. म्हणून हिरण्यकश्यपूने आपल्या राज्यामध्ये असं विधानच केलेलं आहे. काय विधान आहे? नाम न घेऊ दे. भगवान परमात्म्याचं नाव माझ्या राज्यामध्ये घेऊ देणार नाही. ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. असं ब्रीद आहे की मी परमात्म्याचं नाव माझ्या राज्यामध्ये घेऊ देणार नाही, त्या नारायणाचं नाव माझ्या राज्यामध्ये घेऊ देणार नाही. पण काय महाराज, बीज जरी शुद्ध नसलं तरी सुद्धा फळ मात्र शुद्ध आलं. आणि त्याच दैत्याच्या दारामध्ये दरबारामध्ये घरामध्ये एक भगवान परमात्म्याचा अनन्य भक्त जन्माला आला. त्या भक्ताचं नाव आहे भक्त प्रल्हाद. कयाधूच्या पोटामध्येच उदरामध्येच ज्याने भगवान परमात्म्याच्या नवविधा भक्तीचा दिव्य अभ्यास घेतला असे भक्त प्रल्हाद त्या घरामध्ये जन्माला आले. विधान केलं होतं नारायणाचं नाव घेऊ देणार नाही, पण स्वतःचा मुलगाच नारायणाचं नामस्मरण करत आहे आणि म्हणून नाना प्रकाराने त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. पण काय महाराज, ज्या कोरा के साया मार सके ना कोई. ज्याने भगवान परमात्म्याचे चरण सानिध्य स्वीकारलेलं आहे त्याला कुणीही काही करू शकत नाही. का बरं? कारण त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ करणारा भगवान परमात्मा असतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे उगवी कोडे उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो आणि उगवी कोडे संकट. बरोबर आहे की नाही? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया काता निवाराया निवाराया निवाराया, पण ये देह भाव पुरवी वासना, पण ये देह भाव पुरवी वासना, पण ये देह भाव पुरवी वासना, पण ये देह भाव पुरवी वासना. बापाने विचारलं पोराला, मी एवढा प्रयत्न करतोय तुला मारण्याचा, पण तुला मरण येत नाहीये, कुणीतरी तुला वाचवतंय. आणि नेमकं कोण वाचवतंय सांग? त्याला त्याने सांगितलं, पिताश्री, एका पुत्राने एका बापाला उपदेश केला. महाराज, पिताजी, तुमच्याही अंतःकरणामध्ये तुमच्याही मध्ये एक विलक्षण शक्ती आहे जी तुम्हाला चालवते आहे. माझ्याही अंतःकरणामध्ये तो परमात्मा आहे, तो माझं रक्षण करतोय. मग त्यावेळेला विचारलं, सांग तुझा परमात्मा कुठे आहे? तर प्रल्हादाने त्यांना सांगितलं, अहो प्रश्न चुकीचा विचारलाय तुम्ही.
माझा भगवान परमात्मा कुठे आहे असं विचारू नका, माझा भगवान परमात्मा कोठे नाही ते सांगा. स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आत्म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठल. विठ्ठल स्थळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आत्म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठल. जळे स्थळे काष्टे पाषाणे सर्वत्र भगवान परमात्मा माझा विराजमान आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मणी मानसी. काय वर्णन आहे महाराज. त्रिभुवनालाही गवसणी घालणारा माझा भगवान परमात्मा प्रत्येक चराचरामध्ये व्याप्त आहे. आणि म्हणून माझा भगवान परमात्मा कोठे नाही हे विचारा. आणि मग सांगितलं या खांबात आहे का? हो. आणि मग खांबावरी लात मारेली दुर्जना, स्तंभी नारायण प्रगटले. प्रत्यक्ष नारायण प्रगट झाले, पण नारायण प्रगट होत असताना विशेष अवतार धारण केला भक्त प्रल्हादा करता. कोणता अवतार आहे? नृसिंह भगवान परमात्म्याचा अवतार धारण केला. आवेश आलेला आहे, क्रोधायमान झालेला आहे म्हणून आवेश अवतार आहे. आणि मग क्रोधायमान झालेले भगवान परमात्मा हिरण्यकश्यपूला समोर पाहिलं ना आपल्या मांडीवर घेतलं महाराज. हिरण्यकश्यपू हसायला लागला. ए नारायण, मला तू मारू शकत नाही का? ब्रह्मदेवाकडून मी वर मागून घेतलेले आहे. नारायण इथं नारायण आहे का कोण? ते काय समोर? बापरे बापरे, सॉरी बर का. पण त्या नारायणाचं सांगतो, आपलं नाही. हसायला लागला हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू म्हणायला लागला, हे मला तुम्ही मारू शकत नाही का? मी वर मागून घेतलेले आहेत. काय काय वर आहे बघा तुम्ही. मला खाली मरण नको, वरती मरण नको, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, दानवाकडून नको, मानवाकडून नको, देवाकडून नको. 12 महिन्यामध्ये कुठल्याही महिन्यात मला मरण नको, अस्त्राकडून नको, शस्त्राकडून नको. म्हणून भगवान परमात्म्याने अशी योजना केली, अशी योजना केली महाराज. खाली नको, वर नको म्हणलं मांडीवर घेतला, मध्यभागी घेतला. बाहेर नको, आत नको म्हणून उंबरठ्यावर घेतला. घेतला की नाही? उमऱ्यावर बसलेले आहेत. हात शस्त्राने नको, अस्त्राने नको म्हणून हाताच्या नखाने फाडलाय. 12 महिन्यात कुठल्याही महिन्यामध्ये नको म्हणून देवाने त्याच्याकरता 13वा महिना तयार केला. केला की नाही? आपण त्याला कोणता महिना म्हणतो? धोंड्याचा महिना. ज्या महिन्यामध्ये धोंड्यांची मजा असते त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. असा धोंड्याचा महिना हिरण्यकश्यप करता देवाने तयार केला. पण यांचीच मजा. विठ्ठल विठ्ठल. आणि मग हिरण्यकश्यपूचा वध भगवान परमात्म्याने केला. त्याला आवेश अवतार म्हणा. चौथा बागुल बागुल नर हरी, वर कामात गुरगुरी. बागुल बागुल नर हरी, कामात गुरगुरी. चौथा बागुल बागुल नर हरी, वर कामात गुरगुरी. बागुल बागुल नर हरी, कामात गुरगुरी. तुझे मारोनी निर्धारी भक्त प्रल्हाद रक्षिला. मारुनी निर्धारी भक्त प्रल्हाद रक्षिला. राय रे मुगला बागुला. कृष्ण राय रे मुगला. तर बागेल दा बागुला. राहे रे उगला, नाही तर सांगेल त्या बागुला. राहे रे उगला, नाही तर सांगेल त्या बागुला. जय हो. प्रल्हादाचं रक्षण भगवान परमात्म्याने केलं. तो आवेश अवतार आहे, एक पूर्ण अवतार आहे. त्या पूर्ण अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार हा पूर्ण अवतारामध्ये मोडतो. कारण पूर्ण अवतार त्याला म्हणतात ज्याला स्वतःचं जीवन जगत असताना स्वतःला जीवन जगण्याचं स्वातंत्र्य नाही, त्याला पूर्ण अवतार म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्ण अवतार. एक पत्नी, एक बाणी,
एक वचनी रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए पर बचन न जाए। रामप्रभूंना स्वतःच्या स्वातंत्र्याने जीवन जगता येत नाही महाराज, आणि म्हणून त्यांचं ब्रीद आहे, त्यांचं वचन आहे, वर्तोनी दावीन नामा माने, वर्तोनी दावीन नामा माने, वर्तोनी दावीन नामा माने, वर्तोनी दावीन नामा माने। बोलीला वाल्मिक, बोलीला वाल्मिक, तैसाची करीन, तैसाचे करीन, तैसाचे करीन। बोलीला वाल्मिक, वर्तोनी दावीन वाल्मिक, वर्तोनी दावीन वाल्मिक, तैसाची करीन, तैसाची करीन, तैसाची करीन। बोलीला वाल्मिक। ही गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे बाबांची चाल आहे, ऐका, फार गोड आहे, फार गोड आहे, ऐका। नाही, चाल संपल्यावर टाळी वाजवा। बोलीला वाल्मिक, बोलीला वाल्मिक, तैसाची करीन, तैसाची करीन, तैसाची करीन। बोलीला वाल्मिक, बोलीला वाल्मिक, बोलीला वाल्मिक, तैसाची करीन। बोलीला वाल्मिक, तैसाची करीन। वर्तोनी दावीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे। बोलीला वाल्मिक, बोलीला वाल्मिक, तैसाची करीन, तैसाची करीन, तैसाची करीन। बोलीला वाल्मिक, वाल्मिक, बोलीला वाल्मिक। गोड झालं। रामप्रभू जसे वाल्मिक ऋषींनी लिहून ठेवलं तसंच वर्तोनी दावीन नामा म्हणे। हे प्रसंग आहे तसे महाराज। ज्या वेळेला रावणाची बहीण शूर्पणखा दंडकारण्यामध्ये येते आणि मग आल्यानंतर रामप्रभू लक्ष्मणजींना आज्ञा करतात, म्हटले जा तिचं नाक कापू नये म्हणले। लक्ष्मणजी म्हणतात, देवा दादा असं का बोलताय, नाक कापू नये म्हणजे? अगं माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे की तिचं शिर धडा वेगळं करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे, आणि मग नाक कशाला कापायला लावताय, नाकच का कापायचं? त्याला रामप्रभूने सांगितलं, डोकं चालू नको, वाल्मिकाने तसं लिहिलेलं नाही, वाल्मिकाने फक्त नाकाचा उल्लेख केलेला म्हणून नाकच कापायचं, शिर नाही धडा वेगळं करायचं, म्हणून वर्तोनी दावीन नामा म्हणे। पण आज ज्यांचा जन्म उत्सव आहे त्या भगवान गोपाल कृष्णांचा अवतार म्हणजे परिपूर्णोत्तम साक्षात श्री कृष्णो नान्येवहि एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यम च कारकाः। एका कामा करता येतो आणि अनंत कार्य करून जातो, त्याला परिपूर्णोत्तम साक्षात श्री कृष्ण भगवान परमात्मा म्हणतात। विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचं येणं त्याचे प्रयोजन आहे महाराज। काय प्रयोजन आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते ना त्या वेळेला भगवान परमात्मा त्या धर्माचं धर्म रक्षावा
अवतार कैसे जय हो धर्म रक्षावया अवतार कैसे धर्म रक्षावया अवतार कैसे धर्म रक्षावया अवतार पुण्या पालिसी पुण्या पालिसी भक्त जन अंबरूसी साथे जन्म तोती ने अंबरूसी साथे जन्म तोती धर्माचं रक्षण करणं भगवान परमात्म्याचं पहिलं प्रयोजन आहे आणि दुसरं प्रयोजन भगवान परमात्म्याचं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माचं रक्षण करणं आणि साधूचा सांभाळ करणं, साधूला आपल्या पायाजवळ ठेवणं हे दुसरं कार्य आहे. आणि म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता आलेला भगवान परमात्मा पण आल्यानंतर अनेक कार्य करतो. कोटी कार्यम चकारका, हा एका कामाकरता येतो आणि अनंत कामं करून जातो, त्याला ईश्वर आणि भगवान परमात्मा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मनासारखं ठरवूनही होत नाही त्याला सामान्य जीव म्हणा, आणि मनासारखं ठरवून तसंच करतो त्याला ईश्वर म्हणा. सामान्य जीवानं ठरवलं तसं होत नाही महाराज, कारण तो अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ त्याला म्हणायचं, ठरवलेलं एक असतं होतं एक, म्हणून त्याला अल्पज्ञ म्हणा. आपण उद्या काय करायचं आहे ते आत्ता ठरवणं हे अल्पज्ञतेचं लक्षण आहे. उद्या काय करायचं आहे म्हणून आमचे गुरुजी सांगायचे पाठामध्ये, सत्कर्म करायचं असेल तर उद्या करू, परवा करू, आणखी पुन्हा महिन्याने करू, पुन्हा पुढच्या वर्षी करू असं म्हणू नका. का बरं? पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही जगाल एवढं सामर्थ्य तुमच्याकडे नाही. म्हणून सत्कर्म करण्याकरता आज आत्ता ताबडतोब तयार व्हायला हवं. उद्या कल किसने देखा है, उद्याचा दिवस कुणी पाहिलेला आहे? उद्याचा दिवस कुणी पाहू शकत नाही. म्हणून सावध व्हा. कबीर महाराजांनी गोड सांगितलं. कबीर महाराज म्हणतात, कल 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 क्या करे, कल 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 क्या करे, कल काल के हाथ कल करे सो आज करे सो अभी, कबीरा आज करे सो अभी. कल 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 करे, कल काल के हाथ कल करे सो आज करे सो अभी, कबीरा आज करे सो अभी. ऐका मंडळी, कल उद्या करू उद्या करू उद्या करू असं म्हणायचंच नाही. कारण कल 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 क्या करे, कल काल के हाथ कल करे सो आज करे सो अभी. माझ्या तुकोबारांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. संत समागमे धरावी आवडी रामा, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्था. समागमे धरावी आवडी
करावी तातडी परमार्थ आहे. परमार्थामध्ये तातडी करायचे. एकही क्षण वाया जाता कामा नये, कारण आता गेलेला काळ पुन्हा येईल काही सांगता येत नाही. देवादिकांना मिळाला नाही तर आपल्याला कुठून मिळणार आहे आपल्याला उपस्थित असलेला काळ. दुर्दैव हे आहे लोकांचं. प्राप्त झालेला वर्तमान काळ भूत आणि भविष्य काळाचा विचार करवण्यामध्ये घालवतात आणि शेवटी पश्चाताप पदरी येतो आणि शेवटी असं म्हणावं लागतं बघा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानमध्ये घडीले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बाला पिळा गोषय. काय भजनासी उरले ते पाहेगा, उरले ते पाहेगा, उरले ते पाहेगा. क्या बात. काय भजनासे उरले ते पाहेगा. विचार करा दादा, आपल्या जीवनामध्ये आपले किती वर्ष वाया गेलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय शिल्लक राहिलेलं भजन करण्याकरता, स्वहित साधण्याकरता आपल्या जीवनात काय शिल्लक राहिलंय. गेलेलं आयुष्य गेलेलं आहे, पण आता पुढे इथून पुढे किती जगणार आहे हे काय सांगता येणार महाराज. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाश. आणि म्हणून सावध व्हा बाबांनो. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा 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 जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. थोर निजल्या नाडोनी बागा, जागा 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 जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. अरे जागा काय गोड आहे महाराज. बालपण गेले नेनता. काय विचार आहे का. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तले चिंता, मरे मागुता जन्मधरी. आणि म्हणून दादांनो, योग्य काळामध्ये आपलं स्वहिताचा विचार करणं हे अति गरजेचं आहे. आपल्याला आपल्या परिवाराची काळजी हो. मुला लेकराचं कल्याण झालं पाहिजे, आपल्या परिवाराचं कल्याण झालं पाहिजे, गावाचं कल्याण झालं पाहिजे, देशाचं कल्याण झालं पाहिजे. पण दादा, कधीतरी या सगळ्यांच्या कल्याणामध्ये तुझं कल्याण होणार आहे की नाही याचा विचार कधीतरी करायला पाहिजे. या सगळ्यांच्या मध्ये आपलं काय होणार आहे हे अगोदर पाहिलं पाहिजे की नाही. स्वतःचं हित अगोदर पाहायला पाहिजे. कारण आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आणि म्हणून स्वतःचं स्वहित जाणणं हे जीवाचं पहिलं कर्तव्य आहे. पण जीव हा अल्पज्ञ असल्यामुळे ठरवलं तरी होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच वेळेला आम्ही ठरवतो, आमच्या चेहऱ्यावर सुरकुट्या आल्या नाही पाहिजे. ठरवतो की नाही. आमचे डोक्यावरचे काळे काळे भोर केस सफेद झाले नाही पाहिजे असं आम्ही ठरवतो की नाही. झालेले सफेदही आम्ही काळे करतो बुवा. ठरवतो आम्ही हे आता सफेद दिसले नाही पाहिजे. पण राहतात का. नाही ना राहत महाराज. एक 80 वर्षाची म्हातारी होती आणि ती 80 वर्षाची म्हातारी यात्रा फिरायला निघाली. आता तिच्या गावची यात्रा होती, निघाली यात्रा फिरायला. ऐका बरं, यात्रा फिरायला निघाल्यानंतर रस्त्याने चालता चालता, गल्लीने चालता चालता एका आरशावाल्याचं दुकान तिने पाहिलं. आरशाचं दुकान पाहिल्यानंतर तिच्या मनात इच्छा निर्माण झाली, आता आपण एक छोटासा आरसा घेतला पाहिजे. आणि मग आरशावाल्याकडे गेली. दादा, असा आरसा दाखव, छान मस्त एक नंबरचा आरसा दाखव, मला आरसा घ्यायचा आहे.
आरशावाल्याने 4-2 आरसे असे तिच्या समोर ठेवले. आजीबाई यातला जो पसंत होईल तो घ्या. मग म्हातारीनं आरसा घ्यायचा असा बघायचा, छे हा बरोबर नाही. दुसरा घ्यायचा, हा तर अजिबात चांगला नाही. तिसरा घ्यायचा, पाहायचा, अरे रे रे अरे चांगला आरसा दाखव बाबा. त्याने सांगितलं आजी एक 5,000चा आरसा आहे, त्याला चांदीच्या तारा लावलेल्या आहेत. हां विशेष आरसा आहे, तेवढा दाखवतो. पटलं तर घ्या, नाही पटलं तर पुढं निघा. आणि मग 5,000चा आरसा म्हातारीच्या समोर ठेवला. आजीबाई हा घ्या, तुम्हाला 5,000चा आरसा आहे, घ्या तुम्ही, छान आहे, तुम्हाला आवडेल. आणि ज्या वेळेला आजीनं आरसा समोर असा पाहिला आणि म्हणली मेल्या मुर्द्या तुला सांगते केव्हाचा चांगला आरसा दाखव, चांगला आरसा दाखव, पैशाची काळजी करू नको. का बरं मला चांगला आरसा दाखवे ना. त्यावेळेला तो म्हणला आजी नेमकं तुम्हाला आरसा पाहिजे तरी कसा मला जरा सांगा. त्यावेळेला आजी म्हणली अरे माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या आईनं एक दमडीचा आरसा दिला होता, काय दिसत होते त्या आरशामध्ये मी. सफरचंदासारखे गाल, जशी चंद्राची कोर अशी दिसत होती महाराज. हे गाण्यातलं नाही बरं का, गवळणीतलंय. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची कोर. आता ते म्हणायचं नाही आपल्याला. फार सुंदर मी देखणे दिसत होते, पण तुझा हा 5,000चा आरसा काय उपयोगाचा रे, सगळ्या खोबऱ्याच्या वाट्या दिसायला लागल्या याच्यात. आणि मग ते म्हणालं, आरशावाल्याच्या लक्षात आलं. आरशावाला म्हणला आजी अडचण माझ्या आरशात नाही, अडचण कंपनी फॉल्ट आहे म्हणला. हा आहे का नाही. म्हणजे तिने ठरवलं की आपले सफरचंदाचे गाल असेच राहिले पाहिजे होते, पण राहिले का नाही राहिले. ठरवलं होतं पण राहिले नाही. हे आज्ञा अल्पज्ञाचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल या जगाच्या पाठीवर सर्वज्ञ जर कोण असेल तर तो फक्त भगवान परमात्मा आहे. जीव हा अल्पज्ञ, संत तज्ञ आणि भगवान परमात्मा सर्वज्ञ. संत तज्ञ आहेत म्हणून स्वतःच्या आत्मकल्याणाच्या दिशेनंच निघाले. बाकीच्या वाटा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि स्वतःच्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने मार्गक्रमण करणारे संत तज्ञ आहेत. आणि भगवान परमात्म्याच्या सत्तेनं सगळं चाललंय म्हणून तो भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. भगवान परमात्म्याच्या सत्तेनं वेद बोलतात. सूर्य त्याच्या सत्तेनं चालतो का, कारण तो सर्वज्ञ आहे महाराज, सर्वज्ञ आहे. त्याने जे केलं ते कोणालाच जमलं नाही. त्याने जे केलं ते कोणालाच जमलं का नाही जमलं. भगवान परमात्म्याने एक असा प्राणी निर्माण केला महाराज, एका तोंडाने चारा घालायचा आणि चारा घातला की त्या चाऱ्याच्या पासून दूध निर्माण करायचं, दूध काढायचं. असा कुठला प्राणी आहे. गाय हा प्राणी भगवान परमात्म्याने किती ऐश्वर्याने निर्माण केलाय हो. चारा खाऊ घातला की काय तयार होतं, बोला ना, काय तयार होतं, दूध तयार होतं. दूध तयार होतं म्हणजे थोडक्यात चाऱ्यापासून काय तयार होतं, दूध तयार होतं. हिरवागार लुसलुशीत घासाची पेंढी गाईला खाऊ घातली की ती घासाची पेंढी पोटात गेली की त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, दुधामध्ये होतं. होतं की नाही. म्हणजे घासापासून काय तयार होतं,
दूध तयार होतं. मग आता ऐका, घासापासून जर दूध तयार होत असेल तर मग गाय सांभाळायची कशाला? गाय कशाला सांभाळायची? तिला वेळोवेळी ढेप खाऊ घाला, तिला डॉक्टर बोलवा, तिला 3 वेळेला पाणी पाजा, तिचं शेण काढा, तिची काळजी घ्या. काय एवढं कटोटोप करायची गरज आहे? घासापासून जर दूध तयार होत असेल तर मला असं वाटतं उद्यापासून तुम्ही हा प्रयोग करायला हरकत नाही. काय करायला पाहिजे? सकाळी सकाळी अशी घासाची छोटीशी पेंडी आणायची घरात. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये मिक्सर आहे ना? मसाला वाटायला, मसाला दळायला आहे की नाही मिक्सर? ती गवताची पेंडी मिक्सरमध्ये घालायची आणि अर्धा तास मिक्सर चालू ठेवायचं. किती तास चालू ठेवायचं? अर्धा तास. अर्धा तास चालू ठेवलं आणि अर्धा तासाने मिक्सर बंद केलं आणि भांड्याचं झाकण उघडून पाहिलं की त्या घासाचं काय तयार झालेलं असेल? होईल का? घासापासून दूध तयार होतं पण नाही ना, आपण केलं नाही होणार. पण तुकोबाराय म्हणतात, अरे त्या भगवान परमात्म्याची अकर्तुम शक्ती काय आहे? काय शक्ती आहे ऐका. तुकोबाराय म्हणतात, तृणवाटिता क्षीर हे होत नाही, तृणवाटिता क्षीर हे होत नाही, तृणवाटिता तृणवाटिता क्षीर हे होत नाही, तृणवाटिता क्षीर हे होत नाही, ऐका बरं. पशु भक्षिता पालटे तेची देही, पशु भक्षिता पालटे तेची देही, देही तृणवाटिता क्षीर हे होत नाही, तृणवाटिता क्षीर हे होत नाही, होत नाही, होत नाही. महाराज म्हणतात तृणवाटी. आता मी मिक्सर का सांगितलं? कारण आपल्याकडे आता पाटा वरटा राहिलेला नाही, ऐका नाही. आणि म्हणून पण दृष्टांत महाराजांनी असा दिलेला आहे. महाराज म्हणतात तृणवाटिता क्षीर हे होत नाही. तृण म्हणजे गवत. गवत किती जरी वाटलं तरी त्याचं क्षीर म्हणजे दूध, दूध होत नाही. परंतु तेच तृण, तीच गवताची हिरवी लुसलुशीत पेंडी पाट्यावर न वाटता आपण गाईला जर खाऊ घातली तर मात्र तिचं दूध झाल्याशिवाय राहत नाही. हे भगवंताचं ऐश्वर्य आहे. पशु भक्षिता पालटे तेची देही. गायीनं पशुनं त्याचं भक्षण केलं तर त्यातून दूध निर्माण होतं. मला सांगा, असं यंत्र आजपर्यंत कुणाला तयार झालेलं आहे का? नाही तयार झालं महाराज. म्हणून तो भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वज्ञ भगवान परमात्म्याचं या ठिकाणी येणं, हे भगवान परमात्म्याचं येणं आणि त्याचं असलेलं कार्य सुद्धा भिन्न आहे महाराज. भगवान परमात्मा येत असताना स्वतःच्या येण्याचं स्वातंत्र्य देवाला नाही आणि आल्यानंतर त्याचं कर्म सुद्धा ठरलेलं आहे. आणि म्हणून परमात्मा इथं आल्यानंतर त्याचं पहिलं प्रयोजन काय आहे? तर भगवान परमात्म्याचं पहिलं प्रयोजन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा
पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तो आल्यानंतर इथं काय करतो? घेऊन या चक्रगदा हाचे धंदा करीतो. भगवान परमात्मा हाच धंदा करतो. कोणता धंदा? भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संहार करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्म्याचा हा धंदाच आहे महाराज. काय आहे? व्यवहारामध्ये कुणाचा काय प्रत्येकाचा वेगवेगळा धंदा असतो. बरोबर आहे की नाही? हो, कुणी शेती धंदा करतं, कुणी गोपालन करतं, कुणाचा काय धंदा आहे. पण भगवान परमात्म्याचा धंदा मात्र एवढाच आहे. काय आहे? भक्ताचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचा संहार करायचा. भक्ताच्या संगतीमध्ये येऊन दिव्य परमोच्च आनंदाचा लाभ निर्माण करून घ्यायचा. हा देवाचा प्रथम धंदा आहे. हा धंदा असल्यामुळे देवाला वैकुंठात कुठं करमतंय महाराज? आपला धंदा सोडून जर आपण दुसरीकडे गेलो तर आपल्याला करमतं का? नाही ना करमत. तसं देवाला सुद्धा करमत नाही. म्हणून तो वेळोवेळी या ठिकाणी येतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. हो, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य ते वैष्णव सदन, धन्य ते वैष्णव सदन. जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण, नारायण नारायण नारायण. हो, नारायण 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 नारायण. हरि नारायण नारायण रे. वा वा. नारायण हरि नारायण नारायण रे नारायण रे. जय हो.
काय गोड आहे महाराज. याच सुखा करता तो वेडा झालेला असतो बरं का. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. आणि इथं आल्यानंतर भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या संगतीमध्ये त्यांच्या संगतीमध्ये असणारा जो दिव्य आनंद आहे तो उपभोगण्याकरता या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून पण राहत असताना मात्र घेऊन या चक्र आणि घेऊन या गदा. गदा चक्र घेऊन जे डावे आहेत त्या डाव्यांचा संहार करायचा आणि जे उजवे आहेत त्यांना पायाजवळ ठेवायचं. हा भाव हा धंदा भगवान परमात्म्याचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग भक्तांनी विचार केला, प्रश्न निर्माण केला, महाराज का हो परमात्म्याचं खरं स्वरूप जर पाहिलं तर ते अव्यक्त आहे. व्यक्त न होणारं तत्व म्हणजे भगवान परमात्मा. निर्गुण स्वरूपामध्ये असणारा भगवान परमात्मा तो भक्ताचं रक्षण कसा करतो आणि भक्ताच्या जवळ कसा राहतो. भक्त त्याच्या जवळ कसे राहतात. जर त्याला डोळ्याने पाहता येत नाही, त्याला जर वाणीनं त्याचा उच्चार करता येत नाही, त्याला जर स्पर्श करता येत नसेल, त्याला जर वर्ण नसेल, तर अशा भगवान परमात्मा इथं येऊन कार्य कसा करतो. कारण निर्गुणाचा विचार जर केला तर फारच आहे, त्याच्याबद्दल बोलताही येत नाही. ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुचिर गुराया. जो निराकार भगवान परमात्मा आहे त्याचं इथं येणं कसं आहे. मला असं वाटतं त्या निर्गुण भगवान परमात्म्याचं चिंतन करता येत नाही, त्याला कार्य करता येत नाही. कार्यशील भगवान परमात्म्याला होता येत नाही निर्गुण स्वरूपामध्ये. कारण त्याचं वर्णाचा विचार केला, त्याच्या स्वरूपाचा विचार केला तर ज्ञानोबारांनी आपल्या गाथ्यामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. ज्याला वर्ण नाही, गुण नाही, रूप नाही, असा भगवान परमात्म्याचं चिंतन कसं करायचं, कसं करायचं, करताच येत नाही महाराज. पांडुरंग परमात्म्याचं अंतःकरणामध्ये ध्यान करायचं असेल तर आत्ता या ठिकाणी बसल्या बसल्या डोळे मिटायचे, पंढरपूरच्या चंद्रभागेच्या आतमध्ये जाऊन स्नान करायचं. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं आणि पुंडलिकरायाचं दर्शन घेतल्यानंतर विनामंडपामध्ये जाऊन पांडुरंगाच्या श्रीमूर्तीचं दर्शन घ्यायचं. हे अंतःकरणामध्ये प्रगट करता येईल. का बरं? कारण ती मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष साकार झालेली मूर्ती आहे. पण निर्गुणाचं मात्र चिंतन करता येत नाही. मग अव्यक्त असलेला परमात्मा त्याचं स्वरूप जर अव्यक्त आहे तर ते या ठिकाणी येऊन कार्यरत कसं झालं. तर महाराज म्हणतात, अव्यक्त ते आकारले. अव्यक्त होतं पण ते आकाराला आलं आणि आकाराला आल्यानंतर अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. जो गुणवंत झाला, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथे. हे सहा गुणांनी युक्त झालेला परमात्मा गुणवंत झाला आणि मग झाल्यानंतर त्याला हा धंदा करता आला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग असा हा भगवान परमात्मा चंद्रवंशामध्ये ज्या वेळेला अवताराला आला त्यावेळेला रामप्रभूच्या अवतारामध्ये. मग त्यावेळेला अवताराला येत असताना तिथी बदलली, नक्षत्र बदललं, योग बदलला, महिना बदलला, वेळ बदलली आणि दिवसही बदलला. रामप्रभूचा अवतार दुपारी 12 वाजता, बरोबर आहे की नाही. चंद्रवंशामध्ये आलेले तिथीचा विचार जर केला तर तिथी स्वीकारली. नवमी तिथी मधुमास पुनीता. नवमी तिथीचा प्रभू रामचंद्रांनी स्वीकार केलेला आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केला तो उन्हाळ्यामध्ये आहे का नाही. आणि भगवान गोपाल कृष्णांचा अवतार हा सूर्यवंशामध्ये झालाय. सूर्यवंशामध्ये
सूर्यवंशामध्ये आनंद दुंदुभी नावाचे एक राजे होऊन गेले महाराज. त्या राजाचं दुसरं नाव आहे वसुदेव. मग त्या वसुदेवाचा विवाह होत असताना कंसाची बहीणच त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. मग कंसाची बहीण देण्याचं ठरवलं तर स्वतः आपल्या बहिणीची वरात काढत असताना, आपल्या बहिणीची शोभायात्रा काढत असताना स्वतः सारथ्य करू लागला. रथामध्ये स्वतः लगाम धरून सारथ्य करू लागला. तर मथुरेतले लोक विचार करायला लागले, काय धर्मज्ञ राजा आहे, आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये, आपल्या बहिणीच्या विवाहामध्ये, आपल्या बहिणीचं शोभायात्रेमध्ये स्वतः सारथ्य पण करतोय, काय धर्मज्ञ राजा आहे. पण ज्या वेळेला शोभायात्रा चालत असताना अचानक आकाशवाणी झाली, आठवाईचा पुत्र वधील तुझसी. जिची शोभायात्रेमध्ये रथ हाकण्याचं काम तू करतोय ना दादा, त्याच देविकीच्या पोटी 8व्या क्रमांकाला तुझा काळ येणार आहे. आणि ज्या वेळेला असं ज्या वेळेला आकाशवाणी ऐकली, आकाशाची वाणी सांगत ते कंसा, आकाशाची वाणी सांगत ते कंसा, सांगत से कंसा, आकाशाची वाणी सांगत से कंसा. पाणी हा बरबदा बोलण्याचा, पाणी हा बरबदा बोलण्याचा, माझी वाणी तुझे भरणी गुणा नाम, माझी वाणी तुझे भरणी गुणा नाम. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, माझ्या बोलण्याचा भरवसा ठेव, हिच्या पोटी 8वाईचा पुत्र वधील तुझशी, तुझा वध करणार आहे. आणि म्हणून कंसाची वृत्ती अगोदरच आसुरी आहे, पण सज्जनपणाचं सोंग त्याने घेऊन लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून त्याने सारथ्य पण स्वीकारलेलं आहे. पण ज्या वेळेला मरणाची गोष्ट समोर आली त्यावेळेला आपला सज्जनपणा बाजूला ठेवला आणि आपला खरा स्वभाव समोर आणला. आणि देवकीला घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरेला वसुदेवे. वसुदेवाने सांगितलं, थांबा, मारू नका, आता ती माझी पत्नी झालेली आहे, आता ती माझी अर्धांगिणी झालेली आहे. आणि म्हणून तिचा सांभाळ करण्याचा सर्वस्वी भार हा माझ्यावर आलेला आहे. म्हणून आता तुम्हाला मला मारावं लागेल आणि मी मेल्यानंतर मग तिला मारता येईल तुम्हाला, तसं तुम्हाला मारता येणार नाही. त्यावेळेला कंसाने समंजसपणा घेतला आणि वसुदेवाने सांगितलं, म्हटलं एक काम करा, आम्हाला मारण्यापेक्षा आम्हाला तुमच्या बंदीखान्यामध्ये, कारागृहामध्ये ठेवा, आमच्यापासून जन्माला येणारी मुलं आम्ही तुमच्याकडे आणून देऊ आणि तुम्ही त्यांना मारायचं. आणि मग काय राहिलं. मग कंसाने ऐकलं आणि मग त्यांना कारागृहामध्ये ठेवलं. हे प्रयोजन देवाचं आहे बरं का, हे प्रयोजन देवाचंच आहे. कंसाने जर यांना कारागृहामध्ये ठेवलं नसतं आणि 6ही मारीत दुराचारी, कंसाच्या जीवनामध्ये पाप अजून घडलेलंच नाही महाराज, आणि म्हणून त्याचा अंत येणं अशक्य गोष्ट होती. म्हणून कमीत कमी याच्याकडून थोडं का होईना पाप घडावं याच्याकरता बंदीखान्यात ठेवलं आणि झालेले 6 मुलं त्या कंसाने मारलेली आहे. पाहता पाहता 7वा आईचा गर्भ योग मायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. आणि 8व्या वेळेला देवकी मातेच्या उदरामध्ये प्रत्यक्ष नारायण गर्भस्थ झाले. गर्भस्थ झाल्यानंतर काय त्या देवकीची आभा प्रभा, देवकीची तेजोमय पुंजकांती आणि त्रैलोक्यामध्ये झळकू लागली महाराज. कारण प्रत्यक्ष नारायण उदरामध्ये आहे. अधिकार संपन्न देवकी माता आहे, ज्या देवकीच्या उदरामध्ये प्रत्यक्ष नारायण विराजमान आहे. आणि म्हणून आपल्या उदरामध्ये स्थापित असलेला गर्भ एक तर देव असला पाहिजे, एक तर संत असले पाहिजे, नाहीतर देशभक्त तरी असले पाहिजे, आणि कमीत कमी सज्जन तरी असला पाहिजे. हो, येड्या गबाळ्याला पोटात वाढवूच नका महाराज. ज्याच्या कर्तृत्वाने आपलं नाव निघालं पाहिजे, ज्याच्या कर्तृत्वाने माय बापाचं नाव निघालं पाहिजे, असा गर्भ पाळा.
ज्ञानोपराय ज्या कुशीमध्ये जन्माला आले, अवताराला आले, ज्ञानोपराय धन्य नाही ठरले. मग धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. हो, ज्ञानदेव जन्मले, ज्या कुशीत जन्माला आले ती कुस धन्य झाली. असं आपल्या लेकरांचं कर्तृत्व असलं पाहिजे दादा. आणि म्हणून जननी जने तो भक्त जने, या दाता शूर नाही तो जननी वाज भली, काहे गवाये नूर. ज्या वेळेला बळीराजाने यज्ञ सुरू केला त्यावेळेला बळीराजाचा यज्ञ भंग करण्याकरता वामन भगवान परमात्मा तिथं आले, ब्राह्मण वेशामध्ये आले लहान वयात. आणि तिथं आल्यानंतर वामनांनी मागायला सुरुवात केली. तर बळीराजाने सांगितलं, हे ब्राह्मण देव काय पाहिजे मागून घ्या. म्हणले काय नाही, मला 3 पावलं भूमी पाहिजे. ऐका बरं, 3 पावलं भूमी पाहिजे म्हणल्यानंतर बळीराजा म्हणला, काय राव माझी चेष्टा करताय का? मी देण्याकरता समर्थ आहे आणि तुम्ही घेण्याकरता समर्थ नाही, असं करू नका. इतिहास मला नाव ठेवेल, देऊन देऊन काय दिलं म्हणे 3 पावलं भूमी. मग 10 गावाची जहागिरी देतो मी, हे ब्राह्मण देव घ्या तुम्हाला. त्यावेळेला देव म्हणाले, मी संतुष्ट ब्राह्मण आहे, मला 10 गावाची जहागिरी नको, मला फक्त 3 पावलं पाहिजे. आणि मग राजा विचार करायला लागला, 3 पावलामध्ये जर हे संतुष्ट होत असेल तर द्यायला हरकत नाही. आणि मग पाण्याची झारी घेतली तर गुरुजी मध्ये आले आणि शुक्राचार्याने सांगितलं, थांब बळी, अरे हा ब्राह्मण नाही, मग हा प्रत्यक्ष नारायण आहे, तुझा यज्ञभंग करण्याकरता इथं आलेला आहे. असं ज्या वेळेला बळीला कळालं त्यावेळेला बळीची छाती बळी विचार करायला लागला, बाप रे, आतापर्यंत सामान्य जीवाला दान करत आलो, ब्राह्मणांना दान करत आलो, पण आता मात्र जगाचा मालक माझ्या समोर उभा आहे आणि दान मागतोय, हात पसरवलेला आहे, हे भाग्य मी डवलणार नाही, या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि मी देवाला दान केल्याशिवाय राहणार नाही. गुरुजी तुम्ही बाजूला व्हा. त्यावेळेला शुक्राचार्य काही बाजूला होत नाही. शुक्राचार्य म्हणतात, मी तुला दान करू देणार नाही, तू जर दान केलं तर तुझा यज्ञभंग होईल. त्यावेळेला बळीराजा शुक्राचार्यांना म्हणतो, गुरुजी तुम्हाला शास्त्र माहिती आहे का? शास्त्र काय म्हणतंय? अरे शास्त्र असं सांगतं, सत्कर्म करत असताना जर बायको आडवी आली तर बायकोचा त्याग करावा, सत्कर्मामध्ये भाऊ आडवा आला तर भावाचा त्याग करावा, सत्कर्मामध्ये बाप आडवा आला तर बापाचा त्याग करावा, सत्कर्मामध्ये नोहे नोहे आई जरी आडवी आली तर आईचा सुद्धा त्याग करावा गुरुजी. आणि सत्कर्म करत असताना जर गुरुजी आडवे आले तर गुरुजींचा सुद्धा त्याग करावा, असा इतिहास आहे. प्रल्हादे पिता विभीषण बंधू, प्रल्हादे पिता विभीषण बंधू, प्रल्हादे पिता विभीषण बंधू, विभीषण बंधू. राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली, हो राजमाता निंदू भरते केली, राजमाता भरते केली. गुरुजी म्हणून ध्यानात ठेवा, गुरुजी तुम्ही जर मला दान करण्यामध्ये जर आडवं येत असाल तर मी तुमचा त्याग करील. त्यावेळेला देऊ द्या मला दान. मग संकल्प सोडण्याकरता झारी घेतली तर त्या नळीमध्ये शुक्राचार्य जाऊन बसले. काय महाराज, बळीने शुक्र आंधळा केला, हो देऊ द्या मला दान. त्यावेळेला बळीराजाची आई साहेब लांबून पाहत होती, अंतःकरण भरून आलं. बळीराजांची आई साहेब म्हणायला लागल्या, भली हुई सती नहीं गई, राजा विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. आणि म्हणून आज देवकीच्या पोटामध्ये उदरामध्ये प्रत्यक्ष नारायण आहे. पाहता पाहता 6-7 महिने होऊन गेले आणि 7व्या महिन्यामध्ये देवतांनी त्या गर्भस्थ नारायणाची स्तुती केली. आपणही 1 मिनिटभर त्या नारायणाची स्तुती करूया. सगळ्यांनी टाळी वाजवून त्या नारायणाची स्तुती करायची आहे. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, हो स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण,
सत्य सत्यस्य योनि निहितं च सत्य सत्यस्य सत्यामृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वं शरणं प्रपद्ये स्वागतं सुस्वागतं शरणागतं पाहे स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण. देवतांनी त्या गर्भस्थ नारायणाची स्तुती केली. काय गोड स्तुती केली आहे का. सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्य सत्यस्य योनिं निहितं च सत्य सत्यस्य सत्यामृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपद्ये. त्या भगवान परमात्म्याची स्तुती केल्यानंतर पाहता पाहता 9 महिने उलटून गेलेले आहेत आणि मग रोमहर्षण योग जवळ जुळून येऊ लागलेला आहे. भगवान परमात्मा येणार. रोहिणी नक्षत्र लागलेलं आहे. भगवान परमात्मा येणार म्हणून ही सृष्टी माता सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या स्वागताकरता सुसज्जित झालेली आहे. काय गोड वर्णन आहे. मयुरादी पक्षी नृत्य करिताती नद्या वाहताती दोही थड्या. महाराज रोहिणी नक्षत्र लागलेलं आहे. श्रावण मास आहे. बुधवारची रात्र आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि म्हणून अष्टमी तिथीच्या पर्व काळावरती भगवान परमात्मा आयोनी संभव प्रगटला राघव. भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती आणि देवकी मातेच्या समोर प्रगट झालेली आहे. देवकी माता विचार करायला लागली. अरे देवा, हे बाळा, तुला माझं कोण म्हणणार आहे. 8 वर्षाचा तू अवताराला आलेला आहेस. देवाचं विशेष आहे बरं का. अष्टमी तिथीला अवताराला आला. 8व्या प्रहारामध्ये अवताराला आला. अवताराला येत असताना 8व्या क्रमांकाला आला आणि आल्यानंतर 8 ठिकाणी वाकडा असलेला आला. काय कमाल आहे. त्याचं नाव जे आहे ना कृष्ण, ते कृष्ण सुद्धा 8 ठिकाणी वाकडं आहे. म्हणून असा हा भगवान परमात्मा सांगितलं, आई मी अवताराला आलोय पण तुला 2 गोष्टी सांगायच्या म्हणून मोठा होऊन आलेलो आहे. विचारलं काय 2 गोष्टी. आई मी इथं आलेलो आहे अवतारला, पण माझं कार्य तुझ्याजवळ राहण्यासाठी नाही आहे. मग मला अनंत कामं करायची आहेत आणि म्हणून अनंत कामं करण्याकरता मला इथं ठेवायचं नाही आहे, तर मला नंदाच्या घरी घेऊन जायचं आहे. आणि दुसरं काम, माझ्या संबंधाने वात्सल्य प्रेम माझ्याजवळ दाखवू नको, कारण मी ईश्वर आहे, कारण मी परब्रह्म तत्व आहे. म्हणून तुझं वात्सल्य प्रेम माझ्याजवळ चालणार नाही. पण त्यावेळेला देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. देवकी म्हणली, बाळा अरे ऐक ना दादा, माझं वात्सल्य माझं मातृत्व सिद्ध होण्याकरता असं करू नको बाळा. तू लहान हो. अरे 8व्या क्रमांकाला तू माझ्या उदरात जन्म घेणार आहेस म्हणून मी 6 मुलांना माझं स्तनपान करवलं नाही रे. मी स्तनपान माझ्या 6 मुलांना केलं नाही का, कारण 8व्या क्रमांकाला प्रत्यक्ष नारायण जन्माला येणार आहे, अवताराला येणार आहे. माझं स्तन उष्ट होऊ नये म्हणून मी 6 मुलांना स्तनपान केलं नाही. आणि माझं मातृत्व सिद्ध न करता तू जर निघून जात असेल तर ते मला मान्य नाही. आईचं म्हणणं ऐकलं आणि आईला सांगितलं मला नंदाच्या घरी. अरे नंदाच्या वाड्याला कसं नेणार, आम्ही इथं कारागृहामध्ये आहोत. आणि असं नाही सांगितलं. देवाने सांगितलं, आई काळजी करू नको. म्हणती असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. काळजी करू नको आई, मी सगळ्यांना मोहून टाकलेलं आहे. अरे म्हटले आमच्या हातामध्ये बेड्या आहे, शृंखळा आहेत, त्यांचं काय. तर सांगितलं मला उचललं की बेड्या शृंखळा गळून पडतील. भगवान परमात्मा पुन्हा जन्माला नुकतंच आलेलं बाळ ज्या अवस्थेत असतं त्या अवस्थेमध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. अवतीर्ण झाल्यानंतर भगवान परमात्म्याला आपल्या मांडीवर देवकी मातेनं घेतलं. भगवंताला मनसोक्त स्तनपान केलं आणि मग वसुदेवाने भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घेतलेलं आहे.
टोपलीमध्ये घेऊन भगवान परमात्म्याला उचललं आणि उचलल्या काय झालं ऐका. उचलीला कमलापती पायीची बंधने गळती. आणि मग भगवान परमात्म्याला उचललं, कारागृहाच्या बाहेर निघाले आणि गोकुळाच्या दिशेनं वसुदेवजी चाललेले आहेत. वसुदेवजी गोकुळात जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण जर पुष्प जर केलेले असतील तर ते सगळ्यांना वाटून द्या. तोपर्यंत आहे का नाही, वसुदेवजींना आपण गोकुळामध्ये घेऊन जाऊया. भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेवजी यमुना मैयाच्या काठावर गेलेले आहेत आणि यमुना मैयामध्ये पदार्पण भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेवजींनी ज्या वेळेला केलं तर काय कमाल. पुर चढाला चाट त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट, पूर चढला अचाट त्यासी लाविला अंगुष्ट. भगवान परमात्म्याने ज्या वेळेला वसुदेवाने परमात्म्याला यमुना मैयाच्या पात्रामध्ये पदार्पण केलं त्यावेळेला यमुना मैया विचार करायला आली माझे मालक आलेले. ऐका, जे पुष्प वाटतायत त्यांनी शांतपणे वाटा आणि घेणाऱ्यांनी शांतपणे घ्या. आपल्याला गोकुळात गेल्यानंतर आपल्याला फुलांची पुष्पवृष्टी करायची आहे. कारण मथुरेमध्ये लगेचच उत्सव सुरू केला तर कंसाला कळेल की नाही, आणि कंसाला कळालं की मग अवघडच होईल. म्हणून कंसाला कळू नये म्हणून आपल्याला गोकुळात न्यायचं आहे देवाला. ऐका, यमुना मैया विचार करायला लागली माझे मालक चाललेले आहेत त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. अगदी मानेपर्यंत पाणी आलं. मानेपर्यंत पाणी आलं. पाहता पाहता नाका तोंडात जायला लागलं आणि भगवान परमात्मा म्हणायला लागले प्राणात आत्मा परप्रिय हा. मनुष्याचा आत्मा प्राण सर्वात प्रिय असतो. याने जर फेकून दिलं तर आपण तिकडं नाही जाणार, गंगासागरला जाऊ. म्हणून त्याशी लावेला अंगुष्ट. आणि सांगितलं काय ग, सासऱ्याच्या समोर थोबाडवर करून चालली, लाज नाही वाटत तुला? म्हणून अंगठा लावला. कुलवान आणि सिलवान श्रीनं भर लोकांतामध्ये आपल्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही. आलं का लक्षात कारवाडीकर? आपल्या डोक्यावरचा पदर तिने कधी खाली पडू द्यायचा नाही. ही आचारसंहिता आहे, आहे का नाही? आणि म्हणून त्याशी लावेला अंगुष्ट. पाहता पाहता गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेवजी पोहोचलेले आहेत. पोहोचल्यानंतर आता तिकडं काय चाललंय बघा. 80 वर्षाचे म्हातारे नंद बाबा आहेत. 70 वर्षाची यशोदा माता आहे आणि पुत्र प्राप्ती नाही. गर्गाचार्य आले. गर्गाचार्याने सांगितले एक काम करू, आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करू आणि तुम्ही आम्हाला भरपूर खाऊ घाला, आम्ही यज्ञामध्ये स्वाहाकार करत राहतो. आणि मग काय यज्ञ नारायण प्रसन्न झाले आणि जसं देवकी मातेच्या उदरामध्ये प्रत्यक्ष नारायण आले तसं यशोदा मातेच्याही उदरामध्ये प्रत्यक्ष माया उदरामध्ये आलेली आहे. आणि मग काय कमाल, भगवान परमात्म्याला यशोदेच्या जवळ ठेवलं आणि मायेला उचललं पुन्हा मथुरेमध्ये घेऊन आले.
माया उपजली तेथे ठेवी आणि मजा येते बरं का. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आणि मग पाहता पाहता 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत. तिथे सुद्धा नंद बाबा यमुनेच्या काठावर बसलेले आहेत. नंद बाबा विचार करतायत, अभय तो भयो नाय, कब हो गोपतो नाय. अजून तर झाला नाही, कधी होईल सांगता येणार नाही. पाहता पाहता यशोदेच्या समोर भगवान परमात्म्याला पाहिलं. सुनंदेनं पाहिला पहिल्यांदा, म्हणजे यशोदेची ननंद, तिचं नाव आहे सुनंदा. त्या सुनंदेनं पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या पळतच सुटले आपल्या भावाकडे. पहिला निरोप द्यायचा पोराच्या बापाला आणि मग धावतच सुटली. आणि नंद बाबा माळ जपत होते. पहिल्यांदा नारायण 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 म्हणून माळा जपायचे, पण आता मात्र मंत्र बदलला. आता म्हणायला लागले, अभय तो भयो नाय, कब हो गोपतो नाय. अभय तो भयो नाय, अजून झाला नाही, कधी होईल सांगता येणार नाही. आणि मग ज्या वेळेला सुनंदा पळत गेली, पळत गेल्यानंतर भावाला पाहिलं आणि मोठ्याने ओरडली, भई गयो भई गयो भई गयो भई गयो. म्हणल्यानंतर नंद बाबा डोळे उघडले, काय झालं. आणि मग सुनंदा आपल्या भावाला सांगायला लागली, सांगते अगोदर मला काय देणार तेवढं सांगा. आणि मग नंद बाबांना 9 रत्नाचा हार काढला आणि सुनंदेच्या गळ्यामध्ये टाकला. सांग लवकर काय बातमी आहे. त्यावेळेला सांगितलं, नंद बाबा तुमच्या घरी लाला झालेला आहे. काय मग आनंद, 80 वर्षाच्या वयामध्ये मुलगा झाला म्हणल्यावर काय आनंद आहे. पळतच सुटले महाराज पोराचं तोंड पाहायला. पोराचं तोंड पाहायला पळत सुटले तर मध्ये गोपाळ आडवे झाले. रुक जाओ नंद बाबा, लाला का मुख ऐसा नहीं देखना है. मग जरा स्नान करके तो आओ. आणि मग पुन्हा पाठीमागं फिरवलं, यमुनेचं स्नान केलं. दह्या दुधांच्या डेऱ्यामध्ये नंद बाबाला स्नान करवलं आणि नंद बाबाचा शृंगार केला. नंद बाबाला सांगितलं, असं नाही जायचं, जरा ठुमका लगा के लाला का मुह देखना है. आणि मग नाचत नाचत नंद बाबा आपल्या लेकराचं मुख पाहण्याकरता निघालेले आहेत. आणि मग ज्यावेळेला यशोदा सुद्धा जागी झाली तर पाहिलं, एवढं सुंदर गोंडस लेकरू पाहिलं. आणि यशोदेला सुद्धा आनंद झाला, नंद बाबांना सुद्धा आनंद झाला. नंद बाबाला आनंद झाला तो सीमित राहिला नाही, गोपाळांच्याही अंतःकरणामध्ये आनंद प्रगट झाला. आणि पाहता पाहता सगळ्या गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला. तो आनंद कसा झाला त्याचं वर्णन आपण पाहणार आहोत. अगोदर नामदेवरायांनी भगवान गोपालकृष्णांच्या जन्माचा अभंग गायलेला आहे, तो अभंग आपण गाऊया. आणि मग अभंगाचं शेवटचं चरण म्हणत असताना सगळ्यांनी पुष्पवृष्टी करून आपणही जो आनंद गोकुळामध्ये झाला तो आनंद अभंग झाल्यानंतर आपण 2 मिनिटाकरता त्याचाही आनंद आपण सगळी मंडळी घेणार आहोत. आता महाराज श्री अभंग म्हणतील आणि अभंगचं चरण झाल्यानंतर मग सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आहे. दशरथे मारेला तोचे होता मास, बोला मारेला तोचे होता मास. वर्ष ऋतू आसे कृष्णापती, वसुनामती ते बुधवार आसे. दुःख सांगत ते बरे रोहिणी नक्षत्र 2 प्रार रात्र. माया गाली रक्ष पाल. नवग्रह अनुकूल सर्वाचे जे मूळ. वसुदेव कृपाळ धन्य धन्य. जयाचा तोष दयाची आनंद. माझी कुळी गोविंद अवतरला. सीते बुधवार आसे. सुख सांगत से परिचे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आयोनी संभवनो हे काही श्रमी. आयोनी संभवनो हे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगट. नामयाचा स्वामी प्रगट. कुंडली गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान